नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दरवेळेस सांगतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस वॉड सीजनला कलिंगड लावता ना त्यावेळेस आपले 35-40 दिवस झाले ना पाला हा थांबवला पाहिजे. आणि हे आत्ताच्या पिरियडला एवढं गबाळ नाही पाहिजे. तुम्ही बघा का गबाळ पण जास्त आहे आणि मी पाल्यामध्ये उभा आहे तर पाला किती वाढलाय आणि हा पाला वाढल्यामुळं माल आहे ना, माल आतमध्ये याचा पोकळ होतोय. बघा फळ कापले आतमध्ये फाटून जातं, म्हणजे हा पाला जास्त झाल्यामुळे याच्यातलं पाणी ओढून घेतं ते. आणि जेवढा पाल्यामधला माल आहे इकडे बघा, एकही म्हणजे प्रॉपर पिकलेलं नाही कलिंगड. मग त्यामुळं ही सगळी नुकसान होती. जे मोठाली फळं आहेत ना 5-6 किलोची तेच आतमध्ये पोकळ होत आहे. बारीक माल चांगला निघतोय आणि मोठा माल पोकळ निघतोय. म्हणून तुम्ही विचार करा का 40 दिवस झाले ना पाला थांबला पाहिजे. आणि ह्या पिरियडला थंडी आणि पावसाळा एवढं गबाळ कधीच कलिंगडमध्ये नाही पाहिजे. याच्यात कलिंगडमध्ये हे गबाळ काढलं नाही, एवढा पाला आहे का